कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्तान्वृता या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना. तुझी चिमणी उडाली माझा दत्तू हा किचाटू. किचाटू नाही रे, इक्ष्वाकू. किचाटू तुझी रिंगटोन आहे. हा हा अरे माझा फोन उचल. तुझी चिमणी उडाली. हॅलो. नाही नाही, मी दत्तूचा रूममेट बोलतोय, इक्ष्वाकू. इक्ष्वाकू. काम काय आहे? नाही नाही एक दत्तू. हा कोणीतरी लुल्लाजी आहे. जाय. ठीक आहे त्याला सांग दत्तू वॉशिंग करतोय. हा दत्तू वॉशिंग हे आंघोळ करतो आहे. तर हा तुम्ही थोड्या वेळाने फोन करा. हो धन्यवाद लुल्लाजी. कुंदेंदू. आमचा लाडका इक्ष्वाकू आहे का? बाबा आई तुम्ही इथे कसे बरं? असे बरे म्हणजे? तक्षशिला सांगत होती मला आज तुझा कॉलेजमधला पहिला पेपर आहे. हो बाबा. मी खरं तर म्हंटल परीक्षा सुरू झाली आहे त्याचाच पहिला पेपर आहे तर तू त्याला शुभेच्छा दिल्यास का? तर प्रद्युम्नने लगेचच कामावर सुट्टी घेतली आणि म्हणाला नाही आपण प्रत्यक्ष जाऊन शुभेच्छा देऊया म्हणून आलो आम्ही. पण रे, काका काकू काय मज्जा मज्जा. मज्जा मज्जा. छान. मला नाही आवडत. म्हणजे, बाळा तुला सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा हा बाळा. हो हो हो. हा एक मिनिट हा. हम्म. काय? हा. हे घे दत्तू बेटा. खायला मेवनीस. ही साखर आहे ते. असू दे असू दे. खरंच कळत नाही काय करायचं. हा अरे असू दे असू दे. माझी पण परीक्षा आहे. थँक्यू. परीक्षा तुझी नाही तुझ्या कपड्यांची आहे. लाज झाकायची की काढायची त्यांनाही कळत नसेल. असू दे किती बोलतोयस. बरं बाळांनो यशवंत व्हा. नाही नाही दत्तू बरं आहे. नाही नाही तसं नाही माझं म्हणणं यशस्वी हो कीर्तिवंत हो गुणवंत हो असं म्हणायचंय मला. मला खरं तर ना कीव येते यांच्या बुद्धीची. यांना संग्रहालयात ठेवायला हवं. मानवी उत्क्रांतीला पडलेलं कोडं म्हणून. प्रद्युम्न काय करतोयस? अरे देवा कोण इतक्या कर्णकर्कश आवाजात संगीत वाजवतोय हॉस्टेलमध्ये मला कळत नाही. थांब थोडं. बाबा आहे. तू बाहेर जा. अरे हो म्हाताऱ्या हॉस्टेल आहे ना तिकडे गवऱ्या आवाज करतील. जा तिकडे बाहेर जा तिकडे बाहेर मी आलो. काय चाललंय कदम? हा काय करत होतात हे? काय आहे? नमस्कार. नमस्कार नमस्कार. अरे माझ्या परत कॉलेजच्या परीक्षेचा पहिला पेपर आहे म्हणून मी त्याची मिरवणूक काढणार आहे. बाबा दत्तूचे वडील त्याचे सतत मिरवणूक काढतात. तुम्ही एकदाही नाही काढली आहे. ए बिग शॉटू बिग शॉटू नाही. किचाटू किचाटू. किचाटू ही नाहीये त्याचं नाव. ए बापलेक माझ्या मुलाचं नाव बदलणार आहे. इक्ष्वाकू नाव आहे त्याचं. अरे बाबा तेच ते. हे बघ, दत्तू आणि तू माझ्यासाठी वेगळा नाही पाला. काही गरज नाही माझ्या मुलाला त्याच्यात सामील करून घेण्याची. काय गरज आहे मला कळत नाही. मिरवणूक का काढताय? काय केलं त्याने? मागच्या वर्षी बोर्डात पहिला आलाय की कॉलेजात पहिला आलाय यावर्षी? अरे असं काय करताय? कॉलेजमध्ये परीक्षेत येणारा पहिला पोरगा आहे माझ्या कुटुंबातला. कुटुंबातला नाही कुटुंबातला. आधी तो शब्द नीट बोला कदम. अत्यंत निरक्षर कुटुंब आहे यांचं. हाय हाय. म्हणजे ऍक्च्युली तसं शाळेत माझा काही संबंधच आलेला नाही आहे. मी शाळेत गेलो तेव्हा मी घंटा बघितली मला जाम आवडली वाजवली. हिच्या आला मास्तर माझ्या माग पळाला. मी नंतर परत गेलोच नाही शाळेमध्ये. काय लाजही वाटत नाही. अभिमानाने सांगतायत. हे अभिमानाने सांगायची गोष्ट आहे का? सोड ना जाऊ दे. ए पेद्रुमल प्रद्युम्न पेद्रुमल काय आहे? मला सांग तुझा बापूस काय करत होता रे? बाबा माझे बाबा शिक्षक होते. ना आजूस काय करत होता? आजोबा ते त्यांचीच शाळा होती तिथे बाबा शिक्षक होते. मग वसाड्या माझा आजूस बकऱ्या पालायचा.
त्या विकून माझ्या बापाने टांगा विकत घेतला. मग तो टांगा चालवून 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 मला 3री पर्यंत पास केला, माहिती आहे का? मग नंतर मी मुंबईला आलो. तिकडे आल्यावरती मी मॅकॅनिकगिरी शिकलो. मग तिकडे गॅरेज करला. पण यो माझा पोरगा आज कॉलेजची परीक्षा देतो, तर माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट नाही काय रे? ओ पप्पूस, अजून टांगा चालवायची काय? मग असला मग मला पण टांगावाला बनायचंय. ये बघ. काय स्वप्न आहेत ही? उभ्या उभ्या 2 पिढ्या मागे घेऊन गेलास रे अख्ख्या कुटुंबाला. प्रद्युम्न. असो इक्ष्वाकू, तुझी सर्व तयारी झाली आहे ना? हा. आणि सगळं डोळ्या खालून घातलंयस ना? दत्तू, तुझी सगळी तयारी झाली ना? हो. सगळं खालून घातलंयस ना? डोळ्या खालून घातलंयस ना? नाही 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 काका, बरोबर आहे. सगळे खालून घातलेस का? बरोबर बोलले ते. हे बघा हे काय आहे? कॉक्या. कॉप्या दत्तू, कॉप्या 2 अक्षरी शब्द ही कसा चुकतोस, तुम्हाला कळत नाही? हा हा हा. एक मिनिट. आणि हे दत्तू बेटा, तू बाळा पॅन्ट आहे ना उलटी घातलीयस. चेन मागे आणि हे खिसे पुढे. नाही काकू, मुद्दाम घातली. म्हणजे? हे असं काढायला सोपं जातं ना. आणि आपण असं बसलं ना तर सारखे कुल्ले वर करायला लागतात, मग सर बघतात आपल्याला. त्यापेक्षा हे सोपं आहे. आणि माझा मित्र आहे ना लुल्ला, हा. तो ना माझ्या मागेच बसतो. मग मागून ना हळू चैन उघडून ना पॉक्या घेतो तो. आणि चैनचा आवाज येऊ नये ना म्हणून मी काल मेन लावलंय त्याला. आम्ही दोघं अर्धा तास बसून मेन लावत होतो. कधी केलं ते तुम्ही? काल तू अभ्यासात गुंग होतास ना, तेव्हा मी हे करत बसलो होतो. काय मला नाहीच बोलायचंय, असो हरकत नाही. इक्ष्वाकू, तुझी सगळी तयारी झाली आहे बरोबर? आपलं काय ठरलंय आता? जेव्हा तू परीक्षेला जाशील तेव्हा सर्वप्रथम काय करायचं? प्रश्नपत्रिका पूर्ण वाचायची. हा, त्याचं सिंहावलोकन करायचं. एकाग्र चित्ताने सगळे प्रश्न पुन्हा वाचायचे आणि मग हळूहळू त्याची उत्तरं सोडवायची. डू नॉट हरी, कळलं? अरे वत्सर्या, तुझा पोरगा परीक्षा द्यायला चाललाय का राणीच्या बागेत चाललाय? म्हणजे किंवा हत्ती हरीण काय फालतू गिरे? अहो, सिंहावलोकन म्हणालो मी, हत्ती नाही म्हणालो मी. एकाग्र चित्त असं म्हणालो मी. आणि डू नॉट हरी म्हणालो, हरिण नाही म्हणालो. अरे सगळी ती फालतूगिरी आहे, ते काय नाही. हे बघ, मी बमचिक बाबाचं ना मंतरलेलं तांदूळ आणलंय. तांदूळ? हे खिशात ठेवायचं आहे. सगळ्या प्रश्नाची उत्तर येतील. मला तू पण हे ठेव. काही गरज नाहीये, दे परत ते. हे घ्या, काही गरज नाही त्याची. कशाला हवंय हे? अरे कशाला आलं म्हणजे? बाबा, एखादा प्रश्न टेन्शन मध्ये आला, झाला आता काय करायचं ह्याचं उत्तर सापडत नाही, तर यातले 2 तांदूळ दाढे खाली ठेवायचं. पाणी सुटेल तसा प्रश्न पण सुटेल. ठेव तू. काही गरज नाही त्याची. असू दे. बापलेक मिळून ना माझ्या मुलाला अंधश्रद्धेच्या मार्गावर नेणार आहेत. एकतर काळजी घेतो आपण त्याची किती. नवसाचा आहे इक्ष्वाकू आपला. बाबा, मग नवस श्रद्धा की अंधश्रद्धा? हा, तुला 900 मुले झालंय? हे दत्तू मला 500 मुले झालाय. म्हणजे अरे म्हणजे काही झालं, अचानक पाऊस आला, सगळीकडे गार वारा सुटला. मग बायकोला बोललो भजी कर, तर ती बोलली बेसन नाही. आता रे काय करायचं? मग दत्तू झाला. कळतच नाही भजीचा पर्याय यांचा मुलगा कसा असू शकतो. आणि तू रे, जीभ फार चुरू चालायला लागली तुझी. फार शेफारलायस तू हॉस्टेलला आलायस तर. स्वतःच्या रिझल्ट कडे लक्ष दे जरा. प्रत्येक परीक्षेला हळूहळू खाली येत चाललाय तो. उतरता रिझल्ट सुरू आहे तुझा. 10वीला सुद्धा 3रा आलाय. अरे प्रद्युम्न, तू असं काय करतोस? 80 मुलात 3रा आलाय, हे कौतुकास्पद नाहीये का? नाहीये. 3ऱ्या माणसाला कुणीही लक्षात ठेवत नाही. चंद्रावर पाऊल ठेवलेला 3रा माणूस कोण तुला तरी माहितीये? अरे वत्सर्या, पहिला कोण आला हे तरी तुला माहिती आहे काय? गेल्या वर्षी 10वीत कोण आला त्याचं नाव तुला माहिती आहे? 10 वर्षापूर्वी 12वी मध्ये एक माणूस पहिला आला, तो कुठं आहे ते तुला माहिती आहे का वत्सर्या? काय फालतूगिरी करतेस? ए चिटपाखरू, इकडे. चिटपाखरू नाहीये त्याचं नाव, इक्ष्वाकू नाव आहे त्याचं. अरे अरे बाबा, तेच ते. हे बघ, त्यांच्या लक्षात आला ना बाला, फुल गॅरंटी आहे. तू पास होणार म्हणजे होणार, मला गॅरंटी आहे. पण या शुल्लक अपेक्षा नाहीच आहेत आमच्या. त्याने फक्त पास होऊन चालणार नाही, इक्ष्वाकूने टॉप केलं पाहिजे. त्याच्यात कशाला टेन्शन घ्यायचं? मी आहे ना, मी तुला शिकवतो. ए जीबीचं असं ना, जीब आहे ना, वर अशी टालू करायचं. अरे सोपं आहे. मी टॉकनी म्हणालो, मी काय? टॉप म्हणालो. टॉप टॉप म्हणजे त्याने वर वर इक्ष्वाकू. टालू असं. काही गरज नाही हे करायची.
टॉप करणं म्हणजे वर्गात पहिलं येणं. पहिला आला पाहिजे तो. प्रत्येक परीक्षेत पहिला आला पाहिजे आणि त्याच्यासाठी टाइम मॅनेजमेंट महत्वाचं आहे. टाइम मॅनेजमेंट बद्दल आपलं बोलणं झालं होतं की नाही इक्ष्वाकू? काय ठरलंय आपलं? प्रश्नपत्रिकेतला प्रत्येक प्रश्न किती मिनिटांत सोडवायचा आपल्याला? नाही लक्षात ना? 3 मिनिटं प्रत्येक प्रश्नाला द्यायची आहेत. रडू नकोस. लक्षात नाहीये त्याच्या. लक्षात घे, एखादा प्रश्न जर सुटत नसेल तर तो स्किप करायचा, वगळायचा आणि पुढच्या प्रश्नाकडे वळायचं. कळलं? अरे हे दत्तू तू असं करू नकोस. समजा तुला प्रश्न आला तू काय सुचत नाही तर भिडायचं त्याला. येत कसं नाही जायला फालतूगिरी चालले. अरे मूर्ख मरकटा, हे झाला. जर एकाच प्रश्नावर तो अडकून राहिला आणि तो पहिलाच प्रश्न असेल पेपर मधला, तर बाकीचा पेपर तसाच राहील की नाही भिडून राहिला तर? नाही नाही मग थोडस पुढे जा, काय टेन्शन. मला नाही तक्षशिला, किमान परीक्षेपुरतं तरी आपण ना इक्ष्वाकूची खोली बदलून घेऊया. तुला असं वाटत नाही का तू खूप पॅनिक होतोयस? हा, तूही पॅनिक होतोयस आणि बघ त्याचा चेहरा बघ, त्याची परीक्षा आहे, तू त्यालाही पॅनिक करतोयस. इक्ष्वाकू बाळा, पॅनिक व्हायचं नाही. आपण आपलं काय ठरलंय? ब्रीद इन ब्रीद आउट. आपलं ठरलंय की नाही? शांत शांत, सगळं व्यवस्थित होणार आहे. आमचा इक्ष्वाकू पहिला येणार आहे. बाबा मी पहिला आलो नाही तर? यावं लागेल. प्रद्युम्न, ठरलंय ना आपलं पहिलं यायचं म्हणजे यायचं. यावं लागेल तुला पहिलं. ठरलंय आपलं. प्रत्येक प्रश्न वेळ घेऊन सोडवायचा आहे. MCQ झालेत सगळे. कसे सोडवायचे ते आपल्याला उत्तर माहिती आहे इक्ष्वाकू. कळलं? पर्याय निवडताना व्यवस्थित शांतपणे पर्याय निवडायचे. दिलेले पर्याय जे असतात ते आपल्याला बुचकळ्यात पाडण्यासाठी दिलेले असतात. कळतंय? व्यवस्थित उत्तर लिहायचं. योग्य पर्यायासमोरच टिक करायचं. कळलं? नाही नाही एवढं टेन्शन घ्यायचंच नाही. आधा मादा कोण पादा, दामोजीचा घोडा पादा. तिथं घोडा पाहतो तिथे टिक करतोय. पप्पूस, आपण काय आता टेन्शन हा. आहे. मी आणि लुल्ला आहे ना, आम्ही दोघांनी एक टेक्निक काढली. काय पेपर चेक करणारच कन्फ्यूज करून टाकायचा. बोलतो? पर्याय 1 आला त्याला गोल करायचं, हा. 2 ला टिक करायची, हा. 3 ला फुल्ली मारायची आणि 4था आहे ना त्याला रंगून टाकायचा, डॉट करून टाकायचा. एक नंबर. आता डॉट काय टेक्निक आहे? नाही ही टेक्निक मी पण वापरले. हो? हा म्हणजे मी जेव्हा शाळेत होतो ना तेव्हा चूक किंवा बरोबर असताना मी असं चरोबर किंवा बुक लिहायचो. का? म्हणजे त्याला असं वाटायचं की याला बरोबर लिहायचं पण यांनी चुकून चूक लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे तो असं इमोशनल व्हायचा न मला 1 मार्क द्यायचा. असा 1 मार्क गोला करत करत मी 3री पर्यंत पास झालो ना रे. बाबा हे असं पण असतं? नसतं असं. बावळट माणसं आहेत ही. जसा 1 मार्क गोळा केलाय ना आयुष्यभर, तसाच 1 दिवस ढकलत जगतात ही माणसं. जन्माला यायचं, मुलं जन्माला घालायची आणि मरून जायचं आणि पुढच्या पिढीला सुद्धा हाच बावळटपणा करायला सांगायचा. अशी माणसं आहेत ही. असंच जगता ना तुम्ही? अजून कसं जगता? अरे असं कसं जगतं म्हणजे निसर्गाने आपला जगा दिला तसं जगायला पाहिजे ना वाचाऱ्या. निसर्ग काय म्हणतोय की जे असला खा पिया एन्जॉय करा, मजा करा, 4-5 पोरं पैदा करा आणि कल्टी मारा. असंच जगायला पाहिजे ना वाचाऱ्या. आता मला सांग, हे जे काही शिक्षण बिक्षण आहे ना, कुत्रा कधी डॉक्टर झालेलं तू बघितलंयस? मांजर कधी नर्स झालेली बघितलीस? फुलपाखरू कधी पायलट झालेला बघितलाय? पण ते फुल 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 सगळीकडे उडत जातं ना. ते एन्जॉय करते, ते मजा करते. आपले चोचले फालतूगिरी चांगले चालले. वाटेल ते बोलतायत हे. यांच्याकडे लक्ष देऊ नकोस इक्ष्वाकू. तू तुझ्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित कर आणि मला सांग, तुझा 32 अपेक्षित मधला अभ्यास झालाय? झालंय बाबा, झालाय. 32 अपेक्षितचा अभ्यास झालाय माझा. शाबास शाबास. व पप्पूस, काही झाला? ह्याचा पप्पूस आहे ना त्याला 32 अपेक्षित देतोय शिकायला. हसण्यासारखं काय आहे त्याच्यात? तुझं काय नाही होणार. 1 मिनिट, म्हणजे का काय नाही होणार? माझ्या पप्पूसने मला 32 अनपेक्षित दिलंय. तुझं काय नाही होणार. बाबा 32 अनपेक्षित पण आहे? माझ्याकडे ते नाही आहे आई. मग त्या अनपेक्षित मधले प्रश्न आले तर मग मी कसे काय ते सोडवणार आहेत? कारण की अपेक्षित प्रश्न तर येणारच नाहीत ना. जर असं असेल तर खरं तर नवीन नवीन प्रश्न येतात. म्हणजे अनपेक्षितचा अभ्यास आपण केला ऐक ना पाहिजे. बाळा, ऐक. शांत तर शांत आपण अभ्यासच शांत नाही हो. केलेला. शांत इकडे इकडे बस. आपण करूया, आपण शांत त्याचाही शांत अभ्यास करूया. शांत 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 शांत. ऐक बाळा, मलाही नव्यानेच कळतंय, मलाही माहित नव्हतं. तू थांब 2 मिनिटं थांब. शांत हो. कदम, काही कळलं नाही. हे कुठल्या पुस्तकाबद्दल बोलतोय दत्त? त्याचे कसं आहे बक्षिशीला वहिनी. बक्षिसाला वहिनी? कुठल्या बक्षिसीला वहिनी? तक्षशिला नाव आहे तिचं. हा, तू करेक्ट करतोयस. कसं आहे माहितीये काय की अपेक्षित प्रश्नांची उत्तरे सगळ्यांना माहिती आहेत, सगळे आई बापांना माहिती आहेत, सगळे सांगतात. पण पोरांना अनपेक्षित पडलेले जे प्रश्न आहेत ना ते त्या पुस्तकामध्ये आहेत. हो? हा. कुणी लिहिलंय ते पुस्तक? मीच लिहिलंय. म्हणजे तरुण पोरा
पोरांना अनपेक्षित पडलेले जे प्रश्न आहेत ना त्याची उत्तरे त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे काय की माझा जन्म कसा झाला बाबा, कावलं शिवतं म्हणजे नेमकं काय होतं. सगळ्या मुलांना मुलगी आवडते, अचानक एखादा पोरगा नापास झाला आवरा अभ्यास करून सुद्धा, तर त्याच्या आईबापांनी काय करायला पाहिजे की त्याला धीर द्यायला पाहिजे. मला नापास झाला तर नापास झाला, परत बस त्याला सपोर्ट करायला पाहिजे. हे सगळे त्या पुस्तकामध्ये आहे. काय वाटेल ते बोलू नका. काही लिहून ठेवलंय पुस्तकात आणि ते माझ्या मुलांसमोर मांडताय. नाही काय चुकीचं शिकवतायत ते प्रद्युम्न. तक्षशिला ग तू इक्ष्वाकुला परीक्षेची तयारी कशी करायची हे शिकवतोस, ते तुला आयुष्यात रोज द्याव्या लागणाऱ्या परीक्षांना कसं तोंड द्यायचं हे शिकवतायत. काय चुकीचं आहे त्याच्यात. तू इक्ष्वाकुच्या मनात परीक्षेची भीती घालतोयस आणि ते दत्तूच्या मनातली तीच भीती काढून अपयश कसं वाईट नसतं हे शिकवतायत. काय चुकलं त्यांचं. हो पण कदम याचा अर्थ असा नाही हा की तुम्ही दत्तूला परीक्षेत हवं ते लिही, वाटेल ते लिही, कॉपी कर यासाठी प्रोत्साहन द्याल असं नाहीये. तुम्ही उलट त्याला हे सांगा मेहनत कर आणि मग जे काही मिळेल यश अपयश ते तुझं असेल, पण मेहनतीला पर्याय नाही हे तुम्ही त्याला शिकवलं पाहिजे. बाबा मी पण मेहनत करीन, मी पण खूप कष्ट करीन. म्हणजे मी पहिला येईन की नाही मला माहित नाही, आय एम सॉरी, पण मी तुमचं नाव नक्की मोठं करीन. याच्यापेक्षा किती मोठं करणार वाचाड्या नाव. तुमच्या दोघांचं नाव घेताना माझा जीव जातो, दोनदा पंप मारायला लागतो. अजून किती मोठं करणार वाचाड्या. या माणसाला नाही कळणार आपण काय बोलतो ते. सोडा याचा विषय. परीक्षेची तयारी. वा वा वा, अतिशय सुंदर सादरीकरण. बघूया या परफॉर्मन्स विषयी आपल्या हास्यरसिकांचं काय मत आहे. प्रसादा. वाह, मला ही सिरीज फार आवडते. याचं कारण असं की याच्यात दोन आपापल्या भाषेवरती नितांत प्रेम करणारी माणसं आहेत. पृथ्वीचं त्याच्या भाषेवर प्रेम आहे आणि अरुणचं त्याच्या भाषेवरचं प्रेम तर जगजाहीर आहे. आणि दोन्ही भाषा एकाच वेळेला ऐकताना फार मजा येते. आणि वडील म्हणून बघायचं झालं तर मी दोन्ही अर्धा अर्धा आहे. म्हणजे मी अर्धा पृथ्वीसारखा बाप आहे, अर्धा अरुण सारखा बाप आहे. त्यामुळे मला फार मजा येते ही सिरीज बघताना. आणि त्याच्यामध्ये एक रंजकता आहे, गंमत आहे, त्याच्यामध्ये एक संस्कार पण आहेत आणि त्याच्यामध्ये असा एक कल्ला पण आहे. त्यामुळे ती मला फार इंटरेस्टिंग वाटते. आणि नमा, ओमकार, दत्तू सगळेच तुम्ही फार बहार आणताय या सिरीजमध्ये. मजा आली ॲज युजल. सई. मॅड परफॉर्मन्स होता. मला एकतर इक्ष्वाकू हे नाव खूप आवडतं. युनिक नाव आहे. म्हणजे प्रत्येक सिरीजमध्ये जी नावं असतात ना ती इतकी युनिक असतात, ती कधीही न ऐकलेली नावं असतात. दत्तू तुझ्या कॉस्ट्युमसाठी खूप अप्रिसिएशन. तू कॉपी करण्यासाठी काही ज्या काही शकला लढवल्यास त्या खूप इंटरेस्टिंग होत्या. आणि हे कुटुंब पण मॅड कुटुंब आहे. हे कॉम्बिनेशन खूप आवडतं आणि परत परत तुम्हाला बघायची इच्छा होते. त्यामुळे लवकर परत या. थँक्यू.